ही आहे कैलास लेणी, जगात सर्वात मोठी लेणी आहे. लेणी बनलेली गेली ॲक्च्युअली टॉप टू बॉटम. आधी कळस आहे नंतर पाय आहे. टॉप टू बॉटम काम केलेलं आहे. ह्याच एका लेणीला किमान 150 ते 200 वर्ष बनवायला लागली. अखंड दगडामध्ये प्रत्येक लेण्या बनलेल्या आहे. हे पण लेणी अखंड दगडामध्ये बनलेल्या. याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं रामायण, महाभारत, शिवपुराण, विष्णुपुराण आणि शेवटचं हे मंदिर शिवलिंग. तर 80% जे इथं शिव भगवानाच्या मूर्ती आहे आणि आतमध्ये 5 फुटाचा शिवलिंग आहे. म्हणून हे लेणीला कैलास लेणी म्हणून ओळखलं गेलं. आणि एवढं मोठं जर काम करायचं असेल तर त्यावेळेस त्या लोकांना 3 वस्तूची आवश्यकता भासली. पहिले बुद्धी, दुसरी ते काम करण्याची हिंमत आणि तिसरा पैसा. तर आजच्या तारखेला आपल्याला पण कोणतंही मोठं काम करायचं आहे तर आपल्याला 3 वस्तूची आवश्यकता भासते, बुद्धी, शक्ती आणि पैसा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक वस्तूंना भगवान दिलेले आहे. तर बुद्धीचं देता आपण गणपतीला मानतो, ताकदचं प्रतीक आपण दुर्गादेवीला मानतो आणि पैसाचा धनाचा प्रतीक म्हणून आपण लक्ष्मी देवीला मानतो. म्हणून त्या कलाकारांनी गेटच्या आतमध्ये ते तिन्ही देवांचा उल्लेख केलेला आहे की येणारे जे पिढी त्यांना समजलं पाहिजे की जर तुम्हाला कोणतंही कन्स्ट्रक्शन कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला ह्या 3 वस्तूची आवश्यकता भासणार. तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीचं दर्शन होईल, मग दुर्गा, मग लक्ष्मी, तिथून पुढे आपल्याला शौर्य चालू होईल. माझ्या बाहेरच्या सगळ्या मूर्त्या आहेत सेम येतं तिथे विष्णू भगवान होते, वामन अवतार, गरुड अवतार हे आतमध्ये पण बघायला. आपण स्वामीमध्ये प्रवेश केलेला आहे. दरवाजाच्या आतमध्ये लेफ्ट साईडला गणपती दाखवलेले आहे, राईट साईडला दुर्गा माता दाखवलेली, आज समोर लक्ष्मी देवी दाखवली. म्हणजे येणारी जो पिढी त्यांना कळायला पाहिजे आपल्याला हे 3 गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपण कोणतंही मोठं काम करू शकतो. म्हणून कलाकारांनी 3 गॉड्स सुद्धा दाखवलेली. गणपतीची लक्ष्मी दुर्गा माता. इथे शिवशंकराचे 2 रूप दाखवलेले आहे, एक शांत, दुसरा आहे अशांत. राईट साईडला फक्त आपण शांत आसनावर बसलेले शिवभगवान आहेत. कमळाच्या फुलाच्या आतमध्ये भू आसन म्हणजे जमिनीकडे हात करून बसणे, त्याला म्हणतो आपण भू आसन. वडाच्या झाडाखाली शिवभगवान बसलेले उजव्या साईडला आणि डाव्या साईडला हे आपले गॉड्स दाखवलेले, भगवान दाखवलेले आणि त्यांचे वाहन दाखवलेले. त्या वाहनावर ते दाखवलेले भगवान खाली तबला वाजवतोय. बॅक साईडला जो गिटार वाजते ते गिटार वाजवताना दाखवलेले. त्यांच्या धून आणि म्युझिक नाही, शिव भगवान मेडिटेशन करताना दाखवले. पाठीमागे अशांत मूर्ती अंधकासूर राक्षस वध करण्यासाठी रुद्र अवतार धारण केलेला. तर 10 भुजा म्हणजे 5-5 भुजावाला शिव भगवान दाखवलेले. लेफ्ट साईडला हाती दाखवलेलं, खाली राईट साईडला पार्वती दाखवलेली आणि पायथीशी दाखवलेले 7 रिव्हर गॉड. हे जे मूर्ती आहे 7 रिव्हर गॉड आहे. जसं गंगा, जमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी हे 7 रिव्हर गॉड दाखवलेले. त्या अंधकासूर राक्षस कांदनला दाखवलेलं राईट साईडला. त्याला 2 वरदान असतात, त्याला दिवसा मारू शकत नाही आणि रात्री मारू शकत नाही. दुसरं वरदान हे असतं, जर लढायची जात तसं रक्त जमिनीवर पडलं तर आणखी एक राक्षस ओपरला. जसं रक्तबीज असतो
तसा हा अंधकासूर राक्षस असतो. रक्तबीज मारलंय माता कालिनी आणि अंधकासूर मारलंय शिवकांश. तर अंधकासूरचा वाहन असतो हत्ती. हा हत्ती दाखवलेला आहे. शिवभगवान पहिले हातीचा वध करतात. हातीचा वध केल्याच्या नंतर हातीची जी चमडी असते ते चमडी काढतात आणि सूर्यभोवती दाखलेली आहे. ते चमडी हातीची चमडी दाखलेली सूर्यभोवती दाखलेली म्हणजे दिवसा अंधार केलेला आहे. आणि त्याला दिवसा मारू शकत नाही आणि रात्री मारू शकत नाही. म्हणून दिवसा अंधार केल्याच्या नंतर त्याच्या पोटामध्ये त्रिशूळ खोबलेला आहे. तर कलाकारांनी इथे त्रिशूळ दाखवलेलं नाही. पाठीमागा परत एक मूर्ती दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये त्रिशूळ आपल्याला स्पष्ट रूपात दिसतोय आणि त्याचं रक्त खाली पडू नये म्हणून एका हातीवर वाटी पकडलेली आहे. त्या वाटेमध्ये रक्त जमा होतं आणि शिवभगवान त्याला ग्रहण करतात पितात. तेव्हा या अंधकासूर राक्षसा वध होतो. म्हणून या शिवभगवानांना हा रुद्र आपण दान केला. म्हणून त्याला लोक जे म्हणतात येणारी जी पिढी म्हणतात हे रूप दाखवलेले आहे शांत आशा. दोन्ही साईडला शांत आशा रामायण एपिसोड दाखवलेले आहे. वरती सगळ्यात वरची लाईन बघायची. सगळ्यात वरची लाईन आहे राजा दशरथचा प्रणाम करून राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले. काही वेळेस हातीने चालताय, काही वेळेस घोड्याने चालताय, काही वेळेस पालखी. मग एक गेट आलेला दरवाजा आलेला आहे. त्या दरवाजापासून त्यांना पायी जंगलात जावं लागतं. थोडं पायी जंगलात गेल्याच्या नंतर त्यांना नदी भेटते. तिथे विश्रांती केलेली आहे. विश्रांती झाल्याच्या नंतर ते नदी पार करायची असते. ते एका नावेमधून ते नदी पार करताना दाखवले. सेकंड लाईन सेंटरला बघायचं सुरूपनखा दाखवलेली. ते सुरूपनखा लक्ष्मणला लाईक करते, प्रपोज करते लग्नासाठी. लक्ष्मण मना करतात. त्यांच्यात भयान युद्ध चालतं. त्यावेळेस लक्ष्मण तिचं नाक कापते. ते कापलेलं नाक आपल्या भावाला सांगते रावणाला. तर रावण सैनिक पाठवतो त्यांना मारण्यासाठी. राईट साईडला राम लक्ष्मण आणि रावणाचे सैनिक युद्ध करताना दाखवलेले. तिसरी लाईन बघायची राईट साईडला राम लक्ष्मण सीता. मारीज नावाचं हिरण आलेलं आहे. मारीज हा रावणचा अंकल असतो, मामा असतो. तर हिरणाचं रूप घेतलेलं आहे आणि सोन्याचा कलर असते. हिने सीता भाऊ होते ते हिरणला बघून आणि रामाला म्हणते तर मला ते हिरण आणून द्या. तर राम जे येतात धनुष्यबाण घेऊन तिच्या मागं पळ काढताना दाखवलेली. थोडं पुढं दाखवलेल्या कलाकारांनी एक रथ दाखवलेला पुष्पक विमान. रथावरती अपहरण झालेलं सीता दाखवलेले, तिचे हात बांधलेले. चौथी लाईन दाखवलेले बाले सुग्रीवचं फाईट लेफ्ट साईडला दाखवलेले. 7 झाडाच्या पाठीमागून राम लक्ष्मण बाण मारतायत आणि सेंटरमध्ये बघायचं मधोमध बाली घाल पडलेले आहे सुग्रीवच्या मांडीवरती. बालीचा वध होतोय. सुग्रीव हे फाईट जिंकतोय. जिंकल्याच्या नंतर तो राजा बनतो. राजा बनल्याच्या नंतर वानर सेना आपल्या रामला सोबताना दाखवलेली. त्याच्या खालची लाईन एक दिवसाची लढाई दाखवलेली आहे. एक दिवसीय लढाई. त्याच्यात कोणाची हार होत नाही आणि कोणाची जीत होत नाही. सेंटरमधून राईट साईडला रावणाची सैनिक आहे. सेंटरमधून लेफ्ट साईडला राम भगवानाची सैनिक दाखवलेली. त्याच्या खालची लाईन डाव्या बाजून बघायचा अशोक वाटिका दाखवलेली आहे. अशोक वाटिका आहे. सीताला अपहरण करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अंगद आलेला आहे. काही काळानंतर अंगद येतं रावणाजवळ शांतीचा दूत बनून. पण अंगद जे अंगदला बसायला खुर्ची देत नाही म्हणून अंगद आपला शेपटीचा खुर्ची बनवतोय. तर रावणासोबत अंगद बसलेला आहे. आपला शेपटीचा पिळा ते मध्ये जे उंच दिसतो. इथे काय होतं रावणाच्या सिंहासनपेक्षा अंगाचं सिंहासन मोठं होतं म्हणून रावणाला राग येतो आणि तो लढाईचं चॅलेंज करतो. मग खालून दुसरी लेना राम सेतू बनवत आहे. वानर सेना राम सेतू बनवत आहे. दगड घेऊन जाताना दाखवलेले. उजव्या बाजूंना पाण्याच्या लहरे. खाली पूल बनत आहे. जसं पूल कम्प्लीट झालं खाली रामा आणि रावणाचं युद्ध दाखवलेलं आहे. इथं रावणाचा वध होतो. राम जिंकतात आणि इथे यांचं 14 वर्ष पूर्ण होतं. 14 वर्ष. कलाकारांनी 8 लाईन मध्ये पूर्ण रामायण दाखवलेले आहे. हे 2 स्तंभ दाखवलेले. 2 स्तंभ जसं जैन धर्मामध्ये मानवस्तंभ असतं ते जैन धर्माचं प्रतीक, तसं हिंदू धर्मामध्ये इथे 2 स्तंभ दाखवलेले. तिकडनं साईडनं विजयस्तंभ आहे. हा आहे ध्वजस्तंभ. हा ध्वजस्तंभ दाखवलेला. ध्वज म्हणजे झेंडा फडकेन. आणि आजच्या काळातल्या आपल्या 20 रुपयाच्या नवीन नोटमध्ये हा इथला फोटो दिलेला आहे.
₹20ची नवीन नोट त्या कॉर्नर मध्ये तो मुलगा उभा आहे रेड कलर तिथून कुठे घ्यायचं चला समोर बघायचं शिव पार्वती कैलास पर्वतावर बसलेले खाली रावण कैलास पर्वत उचलताना दाखवले रावण हा कैलास पर्वत उचलून लंकेला घेऊन जायचं असतं त्यात ते इथं उचलण्याचा प्रयत्न करताना रावण दाखवलेला आहे खाली जसं कैलास पर्वत हालताय हल्ल्याच्या नंतर कलाकारांनी दाखवलेले पार्वती स्थिर झालेली हा स्थिर झालेली तिथं विचारणा केलेली शिवभगवानाला की हे पर्वत का असतंय ते शिवभगवान म्हणतो माझा जो भक्त रावण आहे तो कैलास पर्वत उचलण्याची कोशिश करतोय तो शिवभगवान काय करतात डावा पाय काढतात तो पाय तुटलेला आहे बघा त्या डावा पायाच्या अंगठ्याने पर्वताला वरून खाली प्रेस करतात तर सगळं पर्वताचं जे वजन आहे ते रावणाच्या डोक्यावर येत म्हणून रावणाचं डोकं पाठीमागे फिरलेले आहे रावण हा बसलेला अवस्थेत समोर नाही पण त्याचं जे डोकं आहे राऊंड झालेले आहे रोटेट झालेले आहे पाठीमागे असं मुरगळलेलं आहे त्याचं आणि पर्वताच्या उजव्या आणि डाव्या साईडला एक गेट कीपर दाखवली तिथे आपल्याला बघायला भेटतं शिवपुराण आणि विष्णू पुराण सगळ्यात पहिले आपलं दर्शन होत आहे अन्नपूर्णाचं ही अन्नपूर्णा आहे अन्न देणारी अन्नपूर्णा अन्नपूर्णाच्या हातामध्ये पाण्याचा कळस दाखवलेला आहे आपण जेवण वाढतो एका चमच्याने वाढतो तर तिच्या हातामध्ये एक चम्मच दाखवलेला आहे एका हातामध्ये रुद्रमाळा दाखवलेली आहे अन्नाचं उत्पन्न जमिनीमधून होतं म्हणून अन्नपूर्णा गो स्टँडिंग म्हणजे जमिनीकडे हात करून उभे अवस्थेत दाखवली नेक्स्ट बघायचं आहे विष्णू भगवान आहे दोन्ही साधू संत आहे काही साधू संत दाखवलेले त्यांची पूजा कंप्लीट झालेली आहे तर पूजा कंप्लीट झाल्याच्या नंतर विष्णू भगवान या रूपामध्ये दर्शन देतात हे रूप आहे शंखचक्र गदा एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये चक्र आहे एका हातामध्ये गदा आहे गदाच्या आतमध्ये कलाकारांनी लक्ष्मी देवी म्हणजे त्यांची बायको त्यांची मूर्ती बनवली पद्म पण असतं का शंखचक्र गदा पद्म पण असतं पद्म पण असतं पद्म नाही जातात अच्छा एका पण जमिनीकडे हात करून उभे असलेले शिवभगवान दाखले सॉरी विष्णू भगवान दाखले हे आहे कालिया मर्दनी आपण टीव्हीवर बघितलंय लहानपणाचा काळ असतो त्यांचा तेव्हा त्यांच्या गावामध्ये पाण्याचं सरोवर असतं त्याच्यामध्ये कालिया नाग असतो जर कोणी त्याच्यातलं पाणी पिलं तर ते मरण पावतं आणि हे असं चेंडू खेळता खेळता यांच्या हातात कृष्ण भगवानाच्या हातातून चेंडू पाण्यामध्ये जातो मग त्याचे मित्र म्हणतात तू चेंडू फेकलाय तूच आनंद आहे मग तो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला हा कालिया नाग भेटतो हा कालिया नाग सोबत लढाई करताना दाखवलेली लढाई झाल्याच्या नंतर मैत्रता होते मैत्रता झाल्याच्या नंतर आपल्या डोक्यावरती त्या कृष्ण भगवानाला बाहेर काढतात कृष्ण भगवानाला बाहेर काढल्याच्या नंतर कृष्ण भगवान त्यांना आदेश देतात की तुम्ही ह्या पाण्याचा जो सरोवर हा सोडून दुसरं कुठेतरी चालला जा आता मग मी तुला याच्यावर वध करू शकतो मग तिथून तो निघून जातो ते फाईट करताना दाखवली कलाकारांनी हा वरा अवतार दाखवलेला आहे पृथ्वी जेव्हा पाण्यामध्ये डुबते तर ब्रह्माच्या नाकामधून त्या वराचा अवतार म्हणजे वराचा जन्म घेतात कृष्ण भगवान आणि आपल्या तोंडाने किंवा दाताने पृथ्वीला बाहेर काढताना दाखवली त्यांची मदत करतायत समुद्रामधले नागराज नागाचा राज त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून पृथ्वीला बाहेर काढताना दाखवले विष्णू भगवानाचा वाहन असतं गरुड दे दाखवलेले विष्णू भगवान त्यांच्यावर बसलेले अनेक कीर्तनांना दाखवलेले विष्णू भगवानाला गरुडाला पंख दाखवलेले उजव्या आणि डाव्या साईडला एक पंख दाखवलेले हे आपल्याला रिपिटेशन 13 ते 29 नंबर पर्यंत आपल्याला रिपिटेशन बघायला भेटते तिथं वामन अवतार दाखवलेला आहे छोटासा वामन अवतार आहे त्यांच्या डोक्यावर छत्री दाखवलेली त्याच्या दगडामध्ये त्यांनी शस्त्र बनवलेली समोर बलिराजा शुक्राचार्य दाखवलेले बलिराजाला हे 3 पद भूमी मागतात दानमध्ये
तो विराट रूप घेतलेला आहे. विराट रूप घेताच एका पायानं आकाश नापताना दाखवलेले, दुसऱ्या पायानं पृथ्वी नापतात. मग तिसरा पाय कुठं ठेव, तर राजा बली म्हणतो माझ्या डोक्यावर ठेव. मग त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळ लोकमध्ये पाठवतात. त्याच्यानंतर हा त्यांच्या गावामध्ये खूप मुसळधार पाऊस होतो. त्यावेळेस कृष्ण भगवान गोवर्धन पर्वत उचलतात. ते एका प्रणालीने ते गोवर्धन पर्वत उचलतात आणि त्याला कारण मी इथे दोन्ही हातांना गोवर्धन पर्वत उचलताना दाखवले. शेषशाही विष्णू भगवान हे नारायण अवतार पण म्हणतात याला. त्यांच्या नाभीमधून ब्रह्माजीची उत्पत्ती होताना दाखवलेली. हे समुद्रामधले नागदेवता दाखवलेली. 5 नागदेवता दाखवलेले. आराम करताना विष्णू भगवान हे एका सापावरती, तो साप त्यांचा भाव असतो, त्यांना भीम म्हणून ओळखले गेले. नरसिंह अवतार यांना कशाचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतलाय. एका स्तंभामधून जन्म होतो. अर्ध बॉडी मानवाची दाखवलेली, अर्ध बॉडी लॉईनची दाखवलेली आणि त्याला वरदान असं असतं की त्याला दिवसा मारू शकत नाही, रात्री मारू शकत नाही, म्हणून संध्याकाळच्या वेळेस मारतात. आणि त्याला घराच्या बाहेर मारू शकत नाही, घराच्या आत मारू शकत नाही, मग त्याला चौकटीवर मारतात. आणि कोणता लॉईन ॲनिमल मारू शकत नाही, कोणता मानव शकत नाही, म्हणून अर्धा बॉडी लॉईनची, अर्धा बॉडी मानवाची दाखवलेली. कोणत्या अस्त्रशस्त्रांना मारू शकत नाही, म्हणून नाकांनी त्याचा पोट पाडताना दाखवलेली. जेव्हा रावण कैलास पर्वत उचलतो तिथं तो काही काळ फसला असतो. तर त्याच्यातून त्यांना बाहेर यायचं असतं. तर खूप प्रार्थना, पूजा अर्चना करून, तपस्या करून त्याला सोडण्यात येतं. सोडल्याच्या नंतर त्याला विचारणा होती तर तू हा कैलास पर्वत का उचलतोय. तर म्हणतो की मला तुम्हाला कैलास पर्वत सोबत लंकेला घेऊन जायचं होतं, म्हणून मी हा कैलास पर्वत उचलतोय. तर शिव भगवान त्याला आत्मलिंग देतात. कैलास पर्वताच्या जागी ते आत्मलिंग घेऊन जा. ते आत्मलिंग असं असेल तर जेव्हा तू माझी पूजा अर्चना करशील किंवा मला आग्रह करशील मला भेटण्याचं, तेव्हा मी तिथं प्रगट होईल आणि तुझी जी काही इच्छा आहे ते पूर्ण होईल. पण हे शिवलिंग असं आहे, कुठं जमिनीवर ठेवायचं नाही. कुठं जमिनीवर ठेवलं ते तिथंच टाकत येते. जेव्हा रावण शिवलिंग घेऊन जात असतो तर संध्याकाळची वेळ होते. तो दर संध्याकाळी रावण पूजा करत असतो. तर पूजाची वेळ झाल्याचे असता त्याला त्याच्या हातामध्ये शिवलिंग असल्यामुळं तो पूजा करू शकत नाही. म्हणून हे शिवलिंग कुठं ठेवायचं, काय करायचं. मग गणपती एक बालकाचं रूप घेऊन त्याच्या अवतीभोवती गाय जनावर चालणारा मुलगा बनतो आणि तो बघतो तो मुलगा एक गाय जनावर चरवतोय. त्या मुलाच्या हातात आपण शिवलिंग देऊ आणि आपण आपली पूजा पूर्ण करू. तेव्हा गणपतीला ते बोलवतात आणि गणपतीला म्हणतात की हे शिवलिंग जरा पकडून ठेव, तेव्हा तोपर्यंत पूजा करून येतो. पण हे जमिनीवर कुठे ठेवायचं नाही असं त्याला सांगून तो पूजा करण्यास निघून जात. पण गणपती हा बाळ असतो, छोटा मुलगा असल्यामुळं हे शिवलिंगला जास्त वेळ सांभाळू शकत नाही. म्हणून गणपती त्यांना 3 आवाज देतात. पण रावणाचं काही रिॲक्शन वापस येत नाही. म्हणून गणपती काय करतात, ते शिवलिंगला जमिनीवर ठेवून तिथून निघून जात. रावणाची पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर रावण वापस येऊन बघतात तो मुलगा दिसत नाही. दिसतं तर शिवलिंग जमिनीवरती. मग त्याला उचलताना दाखवलेले. जसं जसं शिवलिंग उचलत आहे तसं तसं हे शिवलिंग आतमध्ये जात आहे आणि हे शिवलिंग तिथंच स्थापित झालेले आहे. हे झालेले आहेत गोकर्ण शिवमूर्त्या दाखवलेल्या आहे. वेगवेगळ्या आसाममध्ये वेगवेगळ्या पोझिशन मध्ये दाखवलेले आहे. हे शिवमूर्ती हे इथे दाखवलेले मेल फिमेल म्हणजे शिव पण तेच आहे आणि पार्वती पण तेच आहे. अर्धनटेश्वरी म्हणतो. आता आपल्याला याचं पुढे 80% शिवभगवानाच्या मूर्त्या रिपिटेशन बघायला भेटते. इथे परत शिव पार्वतीची मूर्ती दाखवलेली, 4 हँड. पार्वती छोटी दाखवलेली कारण यांना शिवपुराण कम्प्लीट करायचं होतं, म्हणून शिवजीची मूर्ती मोठी दाखवलेली आहे आणि पार्वती छोटी दाखवलेली. डिस्टन्स म्हणजे जागा कमी असल्यामुळं पार्वती छोटी दाखवली. तिला परत रिपिटेशन तेच आहे, शिव पार्वती शिव पार्वती. शिव भगवानाची मूर्ती दाखवलेली आहे.
हा डान्सच्या पोजवर शिवभगवान दाखवलेला 4 हँड नटराज डान्स. नटराज. हा 4 हँड नटराज डान्स. तर आपण शिवभगवानाचे अनेक डान्स बघतो, पण 4 हाताचा असतो किंवा 6 हाताचा किंवा 8 हाताचा किंवा 10 हाताचा. त्या कलाकारांनी इथं 4 हाताचा नटराज डान्स दाखवलेला आहे. ते शिवभगवान दाखवलेले आहे. अन्नपूर्णा भिक्षा मागताना दाखवलेले आहे. भिक्षा पात्र दाखवलेले आहे. अन्नपूर्णा दाखवलेली 3 चमचा तांदूळ देते. 3 चमचा तांदूळ दिल्याच्या नंतर शिवभगवान एका ज्वलामध्ये टाकतात आणि कृष्ण भगवान म्हणतात की हे 3 चमचा तांदूळ आहे, हे 3 जागे डिवाइड करायचं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी न्यायचे. आकाश, पृथ्वी आणि पाताळ 3 ठिकाणी हे तांदूळ वाटून द्यायचे. हे येणारे जे पिढी त्यांना अन्नाची कमी भासणार नाही, म्हणून अन्न पिंडाचा भिक्षा मागताना शिवभगवान दाखवले. दोन्ही शिव प्रतिमा एकच दाखवलेले. जे टीचिंग मुद्रा, ब्रह्म मुद्रा, जे ज्ञान आपल्या जवळ आहे ते ज्ञानचा प्रसार करावा म्हणून हा मुद्रा दाखवली. शिवभगवानाचे दोन्ही दाखवले. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 प्रमुख देव आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश आहे. महेश आहे, ब्रह्मा आहे आणि शिवभगवान. हर धर्मामध्ये 2 पंथ असतात. जसं गौतम बुद्धामध्ये हिनयाना महायाना आहे, जैन मध्ये पार्श्वनाथ बाहुबली आहे, मुस्लिम मध्ये सियासुनी आहे, तसं हिंदू धर्मामध्ये हरिहर. शिव पण तेच आहे, विष्णू पण तेच. अर्धवाडी शिव भगवानाचे, अर्धवाडी विष्णू भगवानाचे. शिवजीच्या जटामधून गंगाचं धरतीवर आगमन होत आहे. गंगा देवी दाखवलेली, गंगा शिवजीच्या जटामध्ये जाते आणि मग तिथून नदी बनून ते खाली येताना दाखवलेली. हा भगीरथ राजा दाखवलेला आहे. खाली शांतीचा प्रतीक म्हणून एलिफंट दाखवले. अनंत शिवलिंग, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश अनंत शिवलिंग. गदाधारी शिव, गणेश महाराज म्हणते त्यांना. एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये बेल, एका हातामध्ये दमू, एक हात कमरेमध्ये. दुसरं नाव यांना कामदेव पण म्हणतात. शिव पार्वती महान. श्रीद्वारे अवतार आहे. 3 राक्षस सोबत लढाई करतात शिव भगवान दाखवलेले. तिथं सगळे देव एक सोबत येत आहेत. सुंदर ते धनुष्य बांधतात, ते कृष्ण भगवान बांधतात, ब्रह्माजी हृदय चालक बांधतात. काही जे देव घोडे बांधतात, सूरज चंद्र रथाचे चाक बांधतात. अंधकासुरचा वध करण्यासाठी शिवभगवान रुद्र अवतार घेतलेला आहे. जे आपण पहिले बघायचं मोठा अवतार तिथं दाखवलेले, इथे त्रिशूल दाखवलेला आहे. तिथं त्रिशूल नव्हता आता. परत अंधकासूर त्यांचा वाहन हत्ती, जे दिवसा अंधार करेल कसं वध करेल हा ते परत दाखवले. शिवपार्वतीचं लग्न दाखवलेलं. शिवपार्वतीचं लग्न होत आहे. पंडित बनलेलं काही ब्रह्माचे त्यांचं लग्न लावताना दाखवले. मार्कंडेश्वर आहे, समोर शिवलिंग आहे. मार्कंडेश्वर शिवलिंग आहे. तर सतीमध्ये माणसाला माहीत असतं तर आपली मृत्यू कधी, तर मार्कंडेश्वरला माहीत पडतं की आपली जगाच्या अवधी फक्त 16 वर्षाची. 16 वर्षाची शिवची पूजा अर्चना करताना दाखवली. जसं 16 वर्ष त्याचे पूर्ण झालेले यमराज पाठीमागून आलेला आहे प्राण घेण्यासाठी. जसं त्याच्या गळ्यामध्ये पासा फेकतात, त्या शिवलिंगातील शिव प्रकट होतात आणि आपल्या पायाने यमदूतला रावणासोबत युद्ध करायचं असतो. तर राम लक्ष्मण पहिले शिवलिंगची पूजा अर्चना करून युद्धास निघतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी पूजा केली होती रामेश्वरम मध्ये. जिथे राम आणि लक्ष्मण दाखवलेली. शिवलिंगच्या जागी कलाकारांनी शिवमूर्ती दाखवली. ही शिवमूर्ती त्यांची पूजा करताना राम लक्ष्मण. लग्न झाल्याच्या नंतर
नवरच्या नवरीला गेम खेळला होता. तिथे शिवपार्वतीचा 64 गेम चालू आहे. तिथं शिवचे हात आहेत, पार्वती चिठ्ठी. पार्वतीचे मित्र असतात हे मुलं आणि शिवचं वाहन असतं नंदी. जसं मुलांना कसं की आपली पार्वती गेम जिंकली नाही, तर इथं नंदीला चिडवताना दाखवलेलं आहे. कोणी शंकर धरतोय, कोणी पाय ओढतोय, कोणी सिंग ओढतोय, त्याला चिडवतात का तुझा शिवचे हारला आमच्या पार्वती. नंदी त्यांना रागानं बघताना दाखवलेलं आहे. शिव बाबा पार्वतीला म्हणतात की अंगडीने एकदा गेम खेळ, तर पार्वती एक हात करून दाखवते असंच एकदा जे गेम झाला त्याच्यात झालाय, त्याच्यात तुम्ही हारले आणि मी जिंकली. शिव पार्वती दाखवलेले खाली नंदी दाखवलेलं. नंतर समुद्र मंथनामध्ये जो साप दाखवलेला आहे तो साप त्यांच्या हातामध्ये दाखवलेला आहे आणि तो साप त्यांनी त्या गाळामध्ये उचललेला आहे. हे अधुरं काम दाखवलेले शिव पार्वती त्यालाच परत उचलताना रावण दाखवलेलं. परत रिपीट आहे. शिव पार्वतीचं लग्न झालं, जे गेम असतं ते गेम पण झालेलं आहे. मग संसाराला लागलेलं, संसारामध्ये लागल्याच्या नंतर नवरा बायकोमध्ये भांडण होतं. तिथं भांडण चालू आहे, शिव पार्वतीचं भांडण करत आहे. तर जे लेडीजची रिॲक्शन असते जेव्हा नवरा बायकोला दाटतो बोलतो तिला, तर पार्वती काय रिॲक्ट करते, लेडीज काय रिॲक्ट करते, तर आपला गाल जे उभं करते, डोळे आतमध्ये नेते, आतमध्ये नेते आणि डोक्याला हात लावून बसते. नाराज लागली. त्याला कारण लागते. तुझं स्टँडिंग रूपामध्ये शिव बाबा बांधतेचं नंदी लागले. खाली परत शिव पार्वती कमळच्या फुलावरती बांधते. शिव पार्वती त्यांचं सिंबॉल आहे शिवलिंग. तर कलाकारांनी शिव पार्वती पण दाखवलेले आहे आणि सिंबॉल आतमध्ये शिवलिंग पण दाखवलेलं आहे आणि त्यांचं वाहन नंदी पण दाखवले. तिथं शिव पार्वती दाखवलेले आहे, रावण त्यांची पूजा करताना दाखवलेले आहे. बाजूला सर्वंट आहे, फुल वगैरे पाणी वगैरे आणण्यासाठी सर्वंट दाखवलेले आहे. फुलाचे सगळे पूजाची जी सामग्री सगळे खतम होते, संपून जाते, तरी सुद्धा शिव भगवान त्याला दर्शन देते. कारण शिव भगवान टेस्ट करतायत तर हा माझ्यासाठी काय काय करू शकतो, त्याला दर्शन देत नाही. याची पूजेची सामग्री संपली मग काय करतो, शेवटी आपले 10 डोके असतात, 10 डोक्यामध्ये 9 डोके आपण केले आणि 10वं काय डोकं कापण्यास सुरुवात झालेली. त्याच वेळेस शिव भगवान त्याला दर्शन देतात आणि त्याला वरदान मागायला सांगतात. तर वरदानामध्ये तो फक्त तुमचं दर्शन पाहिजे त्यासाठी मी पूजा करत होतो. एवढं सांगतो. इथे एक एक डोकं तो कापून अर्पण करतो ते अर्पण केलेलं. एपिसोड फ्रॉम महाभारत म्हणजे नॉर्थ साईडला महाभारत घडलं होतं म्हणून त्या कलाकारांनी नॉर्थ साईडच्या भिंतीवर महाभारत बनवलं. साऊथ साईडला रामायण घडलं होतं म्हणून साऊथ साईडच्या भिंतीवर त्यांनी रामायण बनवलं. म्हणजे त्यांची विचार केल्याची शैली बघा आपल्यापेक्षा ॲडव्हान्स होतं, तरी त्या काळी त्यांच्याजवळ कोणतीही सुख सुविधा नव्हती. तर महाभारत दाखवलेले जास्त करून इथे फाईट दाखवलेले, लढाई दाखवलेली, कौरव पांडवमध्ये ही लढाई दाखवलेली, त्याच्यामध्ये थोडीशी स्टोरी दाखवलेली. तिसरी लाईन बघायची राईट साईडला अर्जुनचा पुत्र अभिमन्यू चक्रमध्ये जातो पण त्याला बाहेर यायचा रस्ता माहीत नसतो. तर दुर्योधनचा सैनिक त्याला घेरून मारतात तेव्हा त्याला तो मरण पावतो म्हणजे वीरगतीला प्राप्त होतो. तर रथाचं चाक काढून दुश्मनावर आक्रमण करताना अभिमन्यू दाखवलेले, त्याच्या पोटामध्ये बाण तलवार फुटलेले, ते फोटो वीरगतीला प्राप्त झालेला आहे. चौथी 5वी लाईन कौरव पांडवचे फायदा दाखवलेले, 5वी लाईन लेफ्ट साईडला दाखवलेले भीम आणि दुर्योधन गदा दाखवलेले आणि इथं त्यांनी महाभारत फिनिश केले. कुरुक्षेत्रामध्ये ही लढाई दाखवलेली, ते लढाई दाखवली. आणि हे मंदिर जे एका रथासारखं बनलेलं आहे मंदिर आहे, पूर्ण रथाचा आकार दिलेला आहे. पण रथाला कसं चाक असतं पण त्या कलाकारांनी चाकाच्या जागी ॲनिमल दाखवलेले, जास्त करून एलिफंट आणि लाईन दाखवलेले.
तर एलिफंट हा ताकद आणि शांतीचा प्रतीक आहे आणि लाईन समृद्धीचा प्रतीक आहे. म्हणून एलिफंट लाईन आपल्याला या मंदिरच्या चौबाजूंना बघायला दिसेल. आणि जसं त्या साईडला ध्वजस्तंभ होतं तसंच या साईडनं विजयस्तंभ दाखवलेला आहे. दोन्ही साईडला 2 हत्ती दाखवलेला आहे. तर त्या साईडचा हत्ती जे 70% डिस्ट्रॉय झालेला आहे आणि हा जो हत्ती आहे हा 50% डिस्ट्रॉय झालेला आहे. हा येणारा किंवा जाणाऱ्या लोकांचा वेलकम करण्यासाठी उभे. वरती जे गॅलरी दाखवलेली जास्त आजच्या काळामध्ये आपल्याला गॅलरी हवी असते, तिथे गॅलरी दाखवलेली आहे. ते रॉड लागलेले तिथे नंदी बसलेले, हर शिवलिंग समोर नंदी असतो तिथे नंदी दाखवलेले आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यात शिवलिंग दाखवलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे 5 मंदिर दाखवलेले. त्याच्या आतमध्ये पण शिवलिंग होतं, जसं स्क्वेअर असतात, चौकोन असतं, अर्ध भिंतीमध्ये अर्ध बाहेर असं शिवलिंग दाखवलेले. बऱ्याचपैकी ते नष्ट झालेले, 50% नष्ट झालेले. थोडंफार आपल्याला प्रूफ म्हणून ते ओळखायला ओळखूया म्हणून असं ते राहिलेलं आहे. इथे दाखवलेले 3 नद्या, गंगा, जमुना, सरस्वती. हा रिव्हर गार्ड दाखवलेले गंगा, यमुना, सरस्वती. यांची ओळख कशी आहे तर गंगाचं वाहन मगर असतं, तिथे मगरेवरती उभा आहे. यमुनाचं वाहन कासव आहे आणि सरस्वतीचं वाहन कमळाचं फूल आहे. तर आपल्या आपल्या वाहनावरती ह्या तिन्ही देव्या उभा आहे. मधली गंगा आहे, उजव्या बाजूनं यमुना आहे आणि डाव्या बाजूनं सरस्वती. 2 द्वारपाल दाखवलेले आहे. या साईडचं द्वारपाल तुटलेलं आहे, या साईडचं द्वारपाल दिसतोय आपल्याला. आणि हे जी लेणी ही अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही, इनकम्प्लीट आहे. याचा काही मूर्त्या जे बऱ्यापैकी नष्ट झालेले आहे. कैलास पर्वतावर बसलेले शिवपार्वती दाखवली होती इथे, पण नष्ट झालेले. तिथं विष्णू भगवानाचं वाहन गरुडदेव आहे. गरुडदेवावर बसून फिरताना दाखवलेले, जे पाठीमागे बघितलं तेच परत इथं दाखवलेलं. परत इकडे शिव आणि पार्वती दाखवलेले, त्यांच्या दोघांच्या मध्ये एक ऊस दाखवलेला आहे. ते कलाकाराचं म्हणणं आहे नवरा बायकोचं जे प्रेम असतं ते एका ऊसासारखं असतं, बाहेरून कडक आतमधून गोड, म्हणून त्यांना ते कलाकारांनी ऊस दाखवलेलं. परत इथं शिव पार्वती दाखवलेले. परत कॉर्नरला गोवर्धन पर्वत चलताना विष्णू भगवान दाखवलेले आहे. आणि इथे दुर्गा माता परत दाखवलेली. लाईनवरती बसलेली दुर्गा माता आहे. महिषासूर मर्दिनी राक्षस आहे. आणि आकाशातून आपले जे हिंदू गॉड आहे ते यांची लढा बघताना दाखवलेली आहे. ते 9 दिवस नवरात्र लढा चालतो, म्हणून आपण नवरात्र म्हणतो. आणि 10व्या दिवशी ती विजय होती, मग आपण विजयदशमी म्हणतो. आत्ताशी मेन हिंदू धर्मासाठी जी महत्त्वाची आहे ती कैलाश केव नंबर 16. त्याच्यानंतर आधी बघितल्या केव 12, 10 ज्या बुद्ध धर्मासाठी, त्याच फक्त आल्या. 16 नंबर केव्ज बघायलाच तुम्हाला मिनिमम
1.5 ते 2 तास सहज लागतील. आत प्रचंड माहिती आहे, रामायण, महाभारत, विष्णू पुराण, गरुड पुराण, शिवपुराण, त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी, दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, भरपूर काय काय आतमध्ये. ते सगळं बघायला बराच वेळ जातो. आत्ताशी तेवढे 2च झालेत आणि ॲक्च्युली त्यांनी मगाशी सांगितलं तसं 1 ते 15मध्ये सगळं 1 ते 12मध्ये सगळं बुद्ध धर्माचंच रिपीट आहे. सो नाही बघितलं तरी चालतं. आता एकच मेन केव राहिली आहे, ती म्हणजे लेणी, जी त्या साईडला आहे, जैन धर्माची, महावीर, बाहुबली. तर ती फक्त राहिली आहे. बाकी मेन सगळं झालं आहे कवर. खूप आहे चालायला आणि मी सांगेन की सजेस्ट करीन की 500% गाईड घ्या. काहीच कळत नाही त्याशिवाय, आणि नुसतं फिरण्यात, उन्हात फिरण्यात काहीच अर्थ नाही आहे. गाईड घ्या, थोडे पैसे मोजा, पण वर्थ आहे जे काही ते सांगतात, तिथली माहिती जे काय आहे ते सगळं. आत्ता आम्ही जे आपण मगाशी कैलाश केव बघितली सगळी, त्याचा टॉप व्ह्यू आहे. इथे मागे वरती जायला रस्ता आहे. केव्सच्या शेजारूनच लेणी केव नंबर 16च्या लागूनच आहे. सो त्या लेणीचा अख्खा टॉप व्ह्यू दिसतो. तर तिकडे जाऊया.